मी मंदारश्याम नार्वेकर. मी मराठी व्यावसायिक एकीकरण समिती आणि अर्थसंकेत तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या उद्योजकीय संस्था जसे आम्ही उद्योगिनी, मराठी व्यावसायिक व्यापारी व उद्योजक मित्र मंडळ, सॅटर्डे क्लब, महाराष्ट्र बिझनेस क्लब, त्याच्यानंतर स्वयंभू नारायणी मैत्री क्लब, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ अशा अनेक संस्थांच्या सहकार्याने आपण आज 2021 मध्ये दुसरा जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह साजरा करीत आहोत. 2019 साली 20 जून रोजी आपण पहिल्यांदा जागतिक मराठी उद्योजकता दिन ही संकल्पना रुजवली. कैलासवासी उद्योग महर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जन्मदिवसानिमित्त. आणि यानंतर आपण गेल्या वर्षी ऑनलाईन स्वरूपामध्ये पहिला जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह साजरा केला, ज्याच्यामध्ये अनेक मान्यवर सहभागी झाले होते. कुंदन सर पण त्यावेळच्या सेशन मध्ये आपल्या सोबत होतेच. यावेळी आपण दुसरा जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह साजरा करतोय 14 जून ते 20 जून या कालखंडामध्ये. आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिल्या दिवशी मुंबईच्या प्रथम नागरिक श्रीमती किशोरताई पेडणेकर या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी महिला बचत गटावर खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि नुकतंच आपल्याला उद्योग मंत्री माननीय सुभाष देसाई साहेबांनी त्यांचा व्हिडिओ पाठवून आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि उपक्रमाला एक चांगला पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि त्याहूनही सर्वात उत्तम किंवा आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे यांनी देखील पत्र पाठवून आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत आणि ह्या उपक्रमाला त्यांनी बळ मिळावं म्हणून एक पाठिंबा दिलेला आहे. तर एक उत्तम रीतीने आपली एक वाटचाल खूप चांगली चालू आहे. सर्व संघटनांचं सहकार्य आपल्याला लाभत आहे आणि उत्तमोत्तम मान्यवर उद्योजक ह्या उपक्रमाशी आणि एकंदरीतच या आपल्या सगळ्या संघटनांशी जोडले जात आहेत. सर्व संघटना एकत्र येऊ पाहत आहेत. हा एक शुभ शकून मानायला हवा आणि लोकांमध्ये ही चळवळ रुजते. अगदी राजकारण्यांना देखील त्याची दखल घ्यावी लागते आहे, ही देखील एक चांगली बातमी आहे. तरी मी आता आमच्या संघटनेचे कोर समिती सदस्य श्री पराग पारकर सर यांना या संपूर्ण आता सेशनची सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी विनंती करतो. कुंदन सर हे आज सेल्स आणि मार्केटिंग या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतील. पराग यांचा देखील या विषयामध्ये खूप चांगला अभ्यास आहे. तरी कुंदन सर आणि पराग सर आपण हे सेशन सुरू करावं. पराग सर आपण सूत्रसंचालन सांभाळावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय मराठी महाराष्ट्र. थँक्यू मंदार साहेब. थँक्यू मंदार साहेब. अच्छा, मी सगळ्यांचं आता स्वागत करत आहे आपल्या तिसऱ्या जागतिक मराठी उद्योजकता दिवस आणि दुसरा जागतिक मराठी उद्योजकता सप्ताहामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला सपोर्ट केलेला आहे अर्थसंकेत, मेजर सपोर्ट, मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मंडळ, आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान, स्टँडर्ड क्लब, ग्लोबल ट्रस्ट, महाराष्ट्र बिझनेस क्लब, स्वयंभू नारायणी आणि मंत्री क्लब. आज आपल्या सेशन मध्ये आपण म्हणूया की श्री कुंदन दुरो साहेब आलेले आहेत, संचालक प्रारंभ एंटरप्राइजेस. मी त्यांच्याबद्दल थोडस तुम्हाला सांगतो आहे. आपण जर KPMG ही नावाजलेली संस्था आहे जे तुम्हाला बिझनेस मॉड्यूल किंवा त्याच्यामध्ये भरपूर वर्षापासून आहे, तर कुंदन साहेबांचा एक्सपिरियन्स पण त्याच्यामध्येच आहे. त्यांनी BE इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सर्टिफाईड बिहेव्हिअरल अनालिस्ट म्हणून कोर्स केलेला आहे. त्यांचा स्वतःचा 18 वर्षाचा कॉर्पोरेट जगाशी संबंध आलेला आणि त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि 10 वर्ष तो आता ह्या बिझनेस मॉडेलमध्ये आहे. बिझनेस मॉडेल म्हणजे जसे SME आपण MSME म्हणतो, मायक्रो मीडियम आणि स्मॉल एंटरप्राइजेस, त्यांच्यासाठी स्क्रॅच म्हणजे त्यांच्या छोट्या काय म्हणा त्यांचं सुरुवातीपासून त्यांना मोठं बनण्यामध्ये त्यांचा भरपूर हातभार आहे आणि त्यांचं प्लॅनिंग ते करतात आणि त्याच्यासाठी अंडर रूफ म्हणजे त्यांना कुठल्या टाईपचं कन्सल्टेशन करून ती मोठी बनवली जाते, त्या सगळं एका रूफमध्ये ते कन्सल्टिंग करतात. आता त्यांची क्लायंटेल बरीचशी आहे, पण आपण त्यातले एक दोन आपण बोलूया. जावेद हबीब ही जेव्हा त्यांची 50 ब्रांचेस होत्या, त्यांची आता 1200च्या वर ब्रांचेस आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या कुंदन साहेबांचा मेजर हात आहे.
त्याच्यानंतर पॉलीकॅब सारखी काही वर्षापूर्वी छोटी कंपनी होती, ती आता तुम्हालाही माहिती आहे की वर्ल्ड वाईडही आहे ती केबलमध्ये. तर मी आज कुंदन साहेबांचं या सगळ्या संस्थांतर्फे स्वागत करत आहे. आणि आपल्याला व्यवसाय वृद्धीसाठी सेल्स आणि मार्केटिंग त्यासाठी कसं उत्तम प्रकारे हँडल करू शकतो ह्याच्यावर आपण त्यांना विनंती करूया. मी कुंदन साहेबांना रिक्वेस्ट करेन. सगळ्या मराठी व्यावसायिक उद्योजक मित्र आणि मैत्रिणींना कुंदन गुरवचा नमस्कार. माझ्या कंपनीचं नाव आहे ट्रान्सगनायझेशन. ट्रान्सगनायझेशनचा अर्थ आहे ट्रान्सफॉर्मिंग ऑर्गनायझेशन. आणि आपण स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसला पूर्णतः ट्रान्सफॉर्म करून सुरुवातीला सस्टेनेबल आणि नंतर स्केलेबल बिझनेस कसा उभा करता येईल याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आपल्या एका रूफच्या अंडर एका SME ला लागणाऱ्या कोणतीही गोष्ट जी असेल सस्टेनेबल बिझनेस उभा करण्यासाठी ती आपल्या संस्थेमार्फत दिली जाते. आज मला जो विषय दिला गेलेला आहे की सेल्स अँड मार्केटिंग हे सांभाळून उद्योग वृद्धी कशी करायची. सो उद्योग वृद्धी म्हटलं ना की आपल्या सगळ्यांचे कान टवकारतात. सेल्स अँड मार्केटिंगच्या सांभाळून किंवा सेल्स अँड मार्केटिंग द्वारे उद्योग वृद्धी कशी करायची. आणि यामध्ये सेल्स अँड मार्केटिंग पेक्षा पण वृद्धी हा शब्द खूप महत्वाचा आहे. कारण की प्रत्येक उद्योजकाला, प्रत्येक उद्योगिनीला, प्रत्येक व्यावसायिकाला वाटत असतं की माझी ग्रोथ व्हावी. ते एखाद्या सेमिनारला जावोत, एखाद्या कन्सल्टंटकडे जावोत, एखाद्या ट्रेनरकडे जावोत, एखाद्या कोचकडे जावोत, एखाद्या मेंटॉरकडे जावोत, त्यांची प्रायमरी जी एक्सपेक्टेशन असतं ना ते एक्सपेक्टेशन असतं हाऊ कॅन आय ग्रो. माझा 2x 5x किंवा 10x ग्रोथ कशी होईल. पण मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ग्रोथ ही जी आपली अपेक्षा आहे ना त्याच्या मागचा एक प्रिन्सिपल जर आपल्याला समजला आणि तो प्रिन्सिपल जर आपण फॉलो करायला लागलो ना तर आपल्याला या जगात कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही अपेक्षित केलेला त्याच्याही पेक्षा मोठा उद्योग उभा करायला. आणि तो प्रिन्सिपल असा आहे ग्रोथ इज अ बाय प्रॉडक्ट ऑफ सस्टेनेबिलिटी. Growth is a byproduct of sustainability and one can only sustain what he or she deserves. तुम्हाला जी वृद्धी हवी आहे ना ही वृद्धी ही शाश्वत उद्योगातून येते आणि तुमच्याकडे एखादी गोष्ट शाश्वत तेव्हाच राहू शकते जर तुम्ही ती डिझर्व करता. त्यामुळे ग्रोथच्या मागे पळण्याऐवजी जर डिझर्विंग बनण्याच्या मागे जर पळलो तर ग्रोथ ऑटोमॅटिक येणार आहे. नुसतं ग्रोथच्या मागे पळून जर ग्रोथ आपण अचीव केली तर ग्रोथ विच इज अचीव्ड इन द ऍब्सेन्स ऑफ केपेबिलिटीज बिकम्स अ लायबिलिटी. जी ग्रोथ जी वृद्धी तुम्ही केपेबिलिटीच्या क्षमतांच्या अभावामध्ये नुसत्या अपॉर्च्युनिटीमुळे जर मिळवली असेल तर तीच ग्रोथ भविष्यामध्ये लायबिलिटी बनते. आणि माझ्या या संस्थेचं किंवा मी जे काही कार्य करतो जे काही काम करतोय उद्योजकांबरोबर त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा प्रिन्सिपल हाच आहे की ऑर्गनायझेशन्सला इन्स्टिट्यूशन्सला केपेबल बनवायचं जेणेकरून त्या केपेबिलिटीच्या अनुषंगाने त्या केपेबिलिटीजच्या हिमतीवर हे उद्योग वाढतील, ग्रो होतील, सस्टेन होतील आणि स्केलेबल होतील. आणि एक वेळ अशी येईल ज्या वेळेला आपले मराठी उद्योग देखील ग्लोबल लेवलला जातील. असं नाहीये की मराठी उद्योग ग्लोबल लेवलला नाही आहेत पण आपल्या सगळ्यांना ट्रूथ मान्य करावं लागेल की संख्या जास्त नाहीये आणि ही जर संख्या वाढवायची असेल तर आपल्या मराठी उद्योजकांनी उद्योगिनींनी सस्टेनेबिलिटीवर फोकस करणं गरजेचं आहे. आता आपण आजच्या आपल्या विषयावर येऊया ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय की सेल्स अँड मार्केटिंग. आता ना आपण बऱ्याच वेळेला लोकांना ह्या दोन शब्दांना पर्यायवाचक शब्द म्हणून वापरताना पाहतो. सेल्स अँड मार्केटिंग मग त्याला म्हणायचं कधी कधी सेल्स असतं पण तो मार्केटिंग म्हणतो. माझं मार्केटिंग मला बरोबर नाही किंवा माझं मार्केटिंग मला चांगलं आहे. माझी मार्केटिंग सुधारली ना तर माझा रेव्हेन्यू वाढेल. आपण मॅनेजमेंट लँग्वेजमध्ये बरेचसे असे शब्द आहेत जे एकमेकांना पर्यायवाचक म्हणून वापरतो. तसाच हा सेल्स अँड मार्केटिंग आहे. बऱ्याच वेळा आपण सिस्टम अँड प्रोसेसेस म्हणतो. सिस्टम अँड प्रोसेस आपल्याला कुठेतरी वाटतं सिस्टम अँड प्रोसेसेस हे एकच शब्द आहे पण
सिस्टम वेगळी आहे, प्रोसेस वेगळी आहे, या दोन डिस्टिंक्टिव्हली वेगळ्या गोष्टी आहेत. त्या एकमेकांना पूरक आहेत, पण ह्या डिस्टिंक्टिव्हली वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. सेल्स अँड मार्केटिंगच्या बाबतीत जरी म्हणायचं झालं तर ह्या देखील एकमेकांच्या पर्यायवाची नसून तर एकमेकांच्या पूरक, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणाऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत, पण त्या डिस्टिंक्टिव्हली वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. आणि मग आपण जेव्हा सेल्स अँड मार्केटिंगकडे बघतो त्यावेळेला ह्या दोन गोष्टींना डिस्टिंक्टिव्हली वेगळं पाहून आणि या दोघांचं तात्पर्य काय आहे, मार्केटिंगचं तात्पर्य काय आहे, सेल्सचं तात्पर्य काय आहे, हे जेव्हा आपण समजून घेतो आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण आपलं काम करायला सुरुवात करतो, त्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण सेल्स स्ट्रॅटेजी आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी डिझाईन करतो, त्यावेळेला आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळतात. नुसतं सेल्स मार्केटिंग बोलून ते होत नाही. पण सेल्स आणि मार्केटिंग या दोन्ही अशा गोष्टी आहेत की जे करत असताना आपल्याला बरीच इन्व्हेस्टमेंट करावी लागते. मार्केटिंग करत असताना पैशाची इन्व्हेस्टमेंट आली, पण अगदी फक्त पैशाच्या इन्व्हेस्टमेंटला जर आपण लक्षात नाही घेतलं, पण तरी आपला वेळ आणि आपला एफर्ट आपण इन्व्हेस्ट करत असतो, विच इज व्हेरी व्हॅल्युएबल. आणि जर आपले हे व्हॅल्युएबल रिसोर्सेस आपण जर इन्व्हेस्ट करणार असू, तर अशा वेळेला आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की सेल्स अँड मार्केटिंग हे करण्यापूर्वी बॅकग्राऊंडला बरंचसं काम झालेलं असणं गरजेचं आहे. जर बॅकग्राऊंडला बरंचसं काम नसेल झालेलं ना, तर मग हा सगळा एफर्ट, टाइम, पैसा हा वाया जातो. मी जर तुमच्यापैकी आता तुम्हाला जर हा प्रश्न विचारला की द टेस्ट ऑफ इंडिया कोण आहे, द टेस्ट ऑफ इंडिया कोण आहे म्हटलं तर फटदिशी तोंडातून उत्तर येतं अमूल द टेस्ट ऑफ इंडिया. मग हा अमूल द टेस्ट ऑफ इंडिया त्यांनी मोठ्या मोठ्या बिलबोर्ड्सवर लिहिलं की अमूल द टेस्ट ऑफ इंडिया, म्हणून अमूल द टेस्ट ऑफ इंडिया झाला का? त्यांनी एखाद्या पेपरमध्ये किंवा टीव्ही मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट दिली किंवा त्यांनी मार्केटिंगच्या ऍक्टिव्हिटीज केल्या आणि त्यातून अमूल द टेस्ट ऑफ इंडिया कम्युनिकेट केलं म्हणून ती टेस्ट ऑफ इंडिया झाली का? तर नाही. अमूल द टेस्ट ऑफ इंडिया होण्यासाठी त्या गाईला दिले जाणारं फॉडर, म्हणजे तिला जो काही चारा दिला जातोय, गायीची ज्या पद्धतीने काळजी घेतली जाते, दूध ज्या पद्धतीने काढलं जातंय, त्या दुधाची ज्या पद्धतीने क्वालिटीचे पॅरामीटर्स ठरवलेले आहेत, त्याच्यानंतर दूध कशा पद्धतीने प्रोसेस केलं जातंय, प्रोसेस झालेलं जे दूध आहे ते कोणत्या कोणत्या रेलेव्हंट प्रॉडक्ट्स मध्ये कन्वर्ट केलं जातंय, ते कन्वर्ट झालेलं प्रॉडक्ट एक लॉजिस्टिक्सच्या पद्धतीने वेळेवर कसं अवेलेबल केलं जातंय, आणि हे सगळं करत असताना त्याची अफोर्डेबिलिटी कशी ठेवली जाते, या सगळ्याचं जे कॉम्बिनेशन आहे, त्या एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीचं जे कॉम्बिनेशन आहे, ते सगळं कॉम्बिनेशन एका वाक्यामध्ये आपल्याला रिअलाइज होतं. आणि ते वाक्य आहे अमूल द टेस्ट ऑफ इंडिया. म्हणजे हे एक वाक्य लिहिण्यासाठी, हे एक वाक्य बिलबोर्डवर लिहिण्यासाठी, हे वाक्य एखाद्या न्यूजपेपरमध्ये लिहिण्यासाठी, हे वाक्य एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये टाकण्यासाठी बॅकग्राऊंडला बरंच काम करावं लागतं. आणि जर हे बॅकग्राऊंडचं काम झालेलं नसेल ना, तर तुम्ही जो काही एक बोल्ड स्टेटमेंट तुमच्या मार्केटिंगद्वारे मार्केटमध्ये देता, त्या बोल्ड स्टेटमेंटला पाहून कदाचित लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील, तुमच्याकडे येतील, पण ते ज्या गतीने येतील आणि जर तुम्ही तसे नसाल तर त्याच गतीने परत जातील. आणि मग त्यानंतर ती प्रत्येक व्यक्ती 10 किंवा 100 लोकांना सांगेल की हे जे बोलतात तसे हे नाही आहेत. मग मार्केटिंग करण्याआधी ज्यावेळेला मी मार्केटिंग करतो, ज्यावेळेला मी माझ्या प्रॉडक्टचा अवेअरनेस ज्यावेळेला मार्केटमध्ये देत असतो, त्यावेळेला हे डिटरमाइन होणं पहिलं खूप गरजेचं आहे की मी नक्की तसा आहे का, मी तसा आहे, मी असा आहे हे ज्यावेळेला मी सांगतोय, त्यावेळेला असा असण्यासाठीच्या ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या मी केलेल्या आहेत का. जसं आपण एक अमूलचं एक सक्सेस स्टोरी म्हणून उदाहरण इथे घेतोय की अमूलने त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. अगदी गाईच्या चाऱ्यापासून ते प्रॉडक्ट कसं अफोर्डेबल होईल इथपर्यंत सगळं काम त्यांनी केलंय, म्हणून ते हक्काने बोलू शकतात अमूल
द टेस्ट ऑफ इंडिया, तशाच इतरही काही स्टोरीज आहेत ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एफर्ट, पैसा आणि एनर्जी वाया गेली आहे. आपण सगळ्यांना काही वर्षापूर्वी आपण मायक्रोमॅक्स नावाचं नाव आपण ऐकलं असेल, आणि मायक्रोमॅक्सने कॅनव्हस नावाचा एक मोबाईल आणला होता. त्याची खूप मोठ्या प्रमाणावर ऍडव्हर्टाइजमेंट, मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग केली होती. म्हणजे अगदी इतकी मार्केटिंग केली होती की प्रत्येक 2 होर्डिंग्स मध्ये एक बोर्ड मायक्रोमॅक्सचा असायचा. पण ज्याला ते प्रॉडक्ट ऍक्च्युली लॉन्च झाली आणि लोक ज्यावेळेला मार्केटमध्ये निघाले, त्यावेळेला त्यांना अगदी 5-5, 6-6, 10-10 दुकानं फिरल्यावर देखील कॅनव्हस मिळत नव्हता, कारण की तो कॅनव्हस अवेलेबल करण्यासाठीच्या ज्या प्रोसेसेस होत्या, दोज प्रोसेसेस वर नॉट बीन टेकन केअर ऑफ. मग ही जी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट, एवढी मोठी मेहनत जी ब्रँडिंगवर किंवा मार्केटिंगवर केली गेली, ही प्रॉडक्ट फुलफिलमेंट बरोबर न झाल्यामुळे ती पूर्णच्या पूर्ण वाया गेली. मध्यंतरी housing.com आपण बरंच ऐकत होतो. त्यांनी तर अखंड इंडियाच पिंक करून टाकला होता त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट. पण अल्टिमेटली काय? त्यामुळे मित्रांनो, आणि कदाचित ह्या मोठ्या कंपन्या त्या फंडिंग असल्यामुळे म्हणा किंवा डीप पॉकेट असल्यामुळे हे एखाद्या वेळेला अफोर्डही करून जातील. पण आपल्यासारखे जे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस आहेत, तिथे आपण अशा प्रकारचा पैशाचा किंवा एनर्जीचा किंवा वेळेचा किंवा रिसोर्सेसचा व्यय आपण कधीही सहन करू शकत नाही, किंवा तो आपल्याला परवडणारा नाहीये. त्यामुळे आपल्याला बॅकएंडला या गोष्टी करण्याआधी आपल्याला मागे बरंचसं काम करणं गरजेचं आहे. आणि मग हे बरंचसं काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर मी ज्यावेळेला फुल फ्लेजेड मार्केटिंग किंवा सेल्सला ज्यावेळेला मार्केटमध्ये निघणार आहे, त्याच्या आधी माझं बिझनेस मॉडेल व्यवस्थित केलेलं आहे का? मी माझ्या प्रॉडक्ट्सचं कॅलिब्रेशन केलेलं आहे का? माझं प्रॉडक्ट म्हणजे नक्की काय व्हॅल्यू मार्केटमध्ये देते आहे ते मी डिटरमाइन केलेलं आहे का? माझं ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस हे मार्केटमध्ये कशा पद्धतीने पोहोचणार आहे, त्या पोहोचण्याच्या प्रोसेसेस मी डिफाईन केलेल्या आहेत का? त्याची मॉक टेस्ट मी घेतलेली आहे का? त्याचबरोबर मला माझ्या फायनान्शियल मॉडेलवर हे सगळं काम करणारा जो ह्युमन रिसोर्स आहे तो आहे का? त्याला व्यवस्थित स्किल दिलेला आहे का? जेणेकरून मी मार्केटिंग मध्ये जे बोलतोय तोच अनुभव तो माझा ह्युमन रिसोर्स देऊ शकेल का? याच्यावरती काम केलेलं आहे का? आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं, मी हे सगळं करण्याआधी कन्झ्युमर बिहेवियर पाहिलेलं आहे का? माझा नक्की कस्टमर कोण हे मी डिटरमाइन केलेलं आहे का? मी सेल्स किंवा मार्केटिंग, सेल्स आणि मार्केटिंग हे ज्यावेळेला मी करायला उतरतोय मार्केटमध्ये, त्यावेळेला मला माझ्या कन्झ्युमरचा, माझ्या कस्टमरचा फेस, चेहरा खूप क्लिअरली माहिती असला पाहिजे, जेणेकरून मी टार्गेट बॉम्बिंग करू शकेन, जेणेकरून मी माझ्या टार्गेटेड कस्टमर पर्यंत पोहोचू शकेल. माझे एफर्ट्स वाया जाणार नाही, माझ्या रिसोर्सेसचा व्यय होणार नाही, जर मला माझा टार्गेट कस्टमर, त्याचा फेस, त्याचं बिहेवियर हे जर मला माहिती असेल. आणि त्याचं बिहेवियर, त्याची पर्सनॅलिटी ज्यावेळेला मला माहिती असते, त्यावेळेला माझं कम्युनिकेशन त्याच्याबरोबरचं मी व्यवस्थित डिफाईन करू शकतो. मग ज्यावेळेला मला माझ्या कस्टमरचा फेस ज्यावेळेला आयडेंटिफाय करायचा असतो, त्यावेळेला कोणकोणते घटक मी लक्षात घ्यायला पाहिजेत? तर अनेक घटक आहेत. आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला काही ठळक घटक सांगतो. एज काय आहे, तो कोणत्या एज ग्रुप मधला आहे, तो कोणत्या इन्कम ब्रॅकेट मधला आहे, त्याचं जेंडर काय आहे, त्याचं मॅरिटल स्टेटस काय आहे, एज्युकेशन काय आहे, लोकेशन कुठे आहे, तो कोणत्या कल्चर मधून येतो, त्याची व्हॅल्यू सिस्टम काय आहे, कोणत्या गोष्टी त्याला आवडतात, कोणत्या गोष्टी त्याला आवडत नाहीत, त्याची बिलीफ सिस्टम काय आहे, तो अर्बन आहे की तो रुरल आहे, त्याची लाईफस्टाईल काय आहे, तो कशा प्रकारच्या रेस्टॉरंट्स मध्ये जातो, तो कशा प्रकारच्या मॉल्स मध्ये जातो, कुठे शॉपिंग करायला जातो, तो कोणत्या प्रकारची लाईफस्टाईल जगतोय, तो कोणत्या इंडस्ट्रीमधून आहे, त्याचा माइंडसेट कसा आहे, तो एकंदर विचार कशा पद्धतीने करतो, त्याचं ऑक्युपेशन काय आहे, त्याचा इंटरेस्ट काय आहे, त्याची पर्सनॅलिटी काय आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचे ऍस्पिरेशन्स काय आहेत, त्याला काय अचीव करायचं आहे, त्याला काय साध्य करायचं आहे.
या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं म्हणजेच कन्झ्युमर बिहेवियरचा अभ्यास करणं. आणि जर माझा कन्झ्युमर बिहेवियरचा अभ्यास नसेल तर मी कदाचित चुकीच्या टार्गेट कस्टमरकडे किंवा जो माझा कस्टमर नाहीच आहे अशाकडे माझं प्रॉडक्ट घेऊन जाईल किंवा माझं कम्युनिकेशन घेऊन जाईल आणि ते कम्युनिकेशन एखाद्या दिवाळावरती डोकं आपटल्यासारखं असतं. कदाचित दिवाळाला काही होणार नाही पण त्रास आपल्याला होणार. आणि म्हणूनच आपल्याला कन्झ्युमर पहिला तर त्याचा फेस काय आहे आणि त्याचं एकंदर बिहेवियर कसं आहे, त्याची सायकोलॉजी कशी आहे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे करत असताना आपल्याला त्याच्या गरजांवर फोकस करणं खूप महत्वाचं ठरतं. जनरली आपण उद्योजक ना माझं प्रॉडक्ट कसं फंक्शन करतं, कारण की आपल्याला उद्योजकांना आपली प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस अगदी आपल्या हृदयाच्या जवळ असतात. मी डेव्हलप केलंय, माझं प्रॉडक्ट आहे आणि ते कसं फंक्शन करतं हे सांगायला आपल्याला खूप आवडत असतं. पण मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना लक्षात घेणं एक गोष्ट गरजेची आहे की फंक्शनल गरजा फक्त पूर्ण करून आजच्या तारखेला प्रॉडक्ट विकली जाऊ शकत नाही. फंक्शनल गरजा ह्या पूर्ण कराव्याच लागणार आहेत, पर्याय नाहीये. पण मी फंक्शनल गरजा पूर्ण करतो म्हणून मला कोणी खरेदी करेल अशी शक्यता नाही. फंक्शनल गरजांमुळे माल जो विकला जात होता त्याचा एरा निघून गेला, तो कालावधी निघून गेला. आपल्याला आजच्या तारखेला एका कस्टमरच्या फंक्शनल गरजा काय आहेत, त्याच्या इमोशनल गरजा काय आहेत आणि त्याच्या स्पिरिच्युअल गरजा काय आहेत या तिन्ही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण एक उदाहरण घेऊया आणि त्या उदाहरणातून आपण या तिन्ही गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. फंक्शनल गरजा म्हणजे जर शर्ट आहे तर ते घातल्यानंतर शरीर झाकलं गेलं पाहिजे, फोन आहे तर त्यातून मेसेज करता आला पाहिजे, त्यातून कॉल करता आला पाहिजे. दिस इज फंक्शनल नीड. पण या फंक्शनल नीडच्या पलीकडे जाऊन त्याच्या इमोशनल गरजा काय आहेत, त्याला त्यातून स्टेटस मिळतोय का, त्याला त्यातून कम्फर्ट मिळतोय का, त्याचा त्यातून कॉन्फिडन्स वाढतोय का, या सगळ्या त्याच्या इमोशनल गरजांमध्ये येणार. आणि स्पिरिच्युअल गरजा म्हणजे त्याला कुठेतरी वाटत असतं की मी जो काही खर्च करतोय किंवा मी ज्याच्याकडून प्रॉडक्ट घेतोय हा व्यक्ती किंवा ही कंपनी या जगाला एक चांगला प्लेस बनवण्यासाठी, एक बेहतर प्लेस बनवण्यासाठी काही करते का. ही कंपनी निसर्गाच्या नियमांना तर तोडत नाहीये ना, निसर्गाचा ऱ्हास तर करत नाहीये ना, याच्यातून काहीतरी प्रॉडक्टच्या व्यतिरिक्त या समाजाला घडवण्यासाठी काही घडतंय का. त्याला स्वतःला करता येत नसतं, त्याच्याकडे ते रिसोर्सेस नसतात, पण जेव्हा तो तुम्हाला करताना पाहतो त्यावेळेला तो तुमच्या प्रॉडक्टशी स्पिरिच्युअली कनेक्ट होतो. आणि म्हणूनच आपल्याला फंक्शनल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल गरजा लक्षात घेणं गरजेचं आहे बिफोर वी गेट इन टू सेल्स अँड मार्केटिंग. ओके, आपण आता 3 उदाहरणं पाहणार आहोत. या 3 उदाहरणांना मी एकाच ब्रँडचे 3 उदाहरणं पाहणार आहोत, 3 व्हिडिओज पाहणार आहोत. त्यातून आपण फंक्शनल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल गरजा समजून घेणार आहोत. हा पहिला व्हिडिओ अतिशय जुना आहे त्यामुळे कदाचित ऑडिओ थोडा कमी असेल. She's happy. She's right. Her mother uses surf. The whitest wash with surf. Lots of lather with surf. All your washing needs surf. All your washing needs surf. Surf washes with extra power. Surf washes with extra power. And it gives your clothes the whitest wash. So wash at home with surf. The whitest wash with surf. Get surf today. मित्रांनो, ही जर ऍड आपण पाहिली ही खूप जुनी ऍड आहे. ही त्या वेळेची आहे ज्यावेळेला फंक्शनल गरजांमुळे प्रॉडक्ट विकलं जात होतं, फक्त फंक्शनल गरजांमुळे. फंक्शनल गरज काय आहे सर्फची? सर्फने कोणती फंक्शनल गरज पूर्ण होते? तुमचे कपडे धुते, छान धुते, खूप सारा तुम्हाला त्याच्यामुळे फेस येतो आणि तुमचे कपडे ब्राईट होतात. फंक्शनल गरज. आणि ही फंक्शनल गरजचा एरा बरीच वर्ष चालला, पण नंतर ह्या फंक्शनल गरजा पूर्ण करणारे अनेक लोक आले.
मग तूही तेच करतो, तूही तेच करतो, तूही तेच करतो, मग मी सर्फ का घ्यायला पाहिजे? आणि मग त्याच्यानंतरचा मार्केटिंगचा एरा सुरू झाला. आणि त्या मार्केटिंगच्या एराला आपण म्हणतो जिथे इमोशनल गरजा, जिथे इमोशनल गरजा ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जातात. सो लेट्स सी की कशा पद्धतीने सर्फने स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं आणि फ्रॉम फंक्शनल गरजा टू इमोशनल गरजामध्ये मूव्ह झालं. ना 4 नहीं 3 रुपए, मैं तो 3 रुपए दूंगी बस. ललिता जी, आप हमेशा सोच समझ कर ही खर्च करती है ना? हाँ बेशक. फिर भी आप सर्फ खरीदती हैं. देखिए भाई साहब, सस्ती चीज खरीदने में और अच्छी चीज खरीदने में फर्क होता है. वो कैसे? तोल मोल के हिसाब से देखिए तो आधा किलो सर्फ पूरे 1 किलो सस्ते पाउडर के बराबर होता है. इसलिए सर्फ की खरीदारी में ही समझदारी है. और धुलाई? सर्फ से कपड़े सबसे अच्छे और सफेद नजर आते हैं. इस नन्हे नटखट के भी. लेकिन पैसे? भाई साहब, अब थोड़े से रुपए बचाने के लिए मैं इतना सब कुछ क्यों छोड़ दूं? क्यों? हाँ? ए भैया ठीक से तोलो. ललिता जी ठीक कहती हैं, सर्फ की खरीदारी में ही समझदारी है. आता इथे जर आपण पाहिलं ना तर आपल्या लक्षात येईल की इथे फक्त फंक्शनवर बोललं जात नाहीये. इथे ते दोन गोष्टी केल्यात. एक, त्यांनी डिफरन्सिएशन केलंय. आधी काय होतं, फंक्शन दाखवणं. आता त्यांनी डिफरन्सिएशन केलंय की या दुसऱ्यापेक्षा मी कसा वेगळा आहे, कसा चांगला आहे. आणि डिफरन्सिएशन बरोबर त्यांनी इथे एक इमोशनल अटॅचमेंट दिली आहे की सर्फ की खरीदारी में ही समझदारी आहे. त्या काळातली गोष्ट आहे ज्यावेळेला स्त्रियांना इतकं इट्स नॉट व्हेरी गुड थिंग, पण आपल्या समाजात ती गोष्ट होती की समजदार नव्हते मान किंवा इतकं इम्पॉर्टन्स नव्हते ते. मग त्या स्त्रीला ज्या वेळेला हे कळतं की सर्फ की खरीदारी में ही समझदारी आहे, तर ती मी समजदार आहे या इमोशनला कुठेतरी त्या प्रॉडक्ट बरोबर कनेक्ट करते. आणि मग स्वतःला मी समजदार आहे हे प्रूव्ह करण्यासाठी देन शी बाईज द प्रॉडक्ट. कारण की ही हॅमरिंग कंटिन्युअस आहे. सर्फ की खरीदारी में ही समझदारी है. ओके, आता इथे त्यांनी फंक्शनल गरजांच्या पुढे जाऊन इमोशनल गरजांशी कनेक्ट केलाय. आणि मग त्याच्यानंतर जो आत्ताचा एरा आहे हाही एरा निघून गेला. फंक्शनल इमोशनलचा देखील एरा निघून गेला. आणि आत्ताचा जो एरा आहे दॅट इज अबाउट हेल्पिंग देम टू नो दॅट तुम्ही जे काही करताय त्यातून जगात कॉन्ट्रीब्युशन होत आहे. हाऊ आर वी मेकिंग दिस वर्ल्ड अ बेटर प्लेस. आपण तेच उदाहरण घेऊया आणि त्याच उदाहरणातून आपण बघूया आजच्या तारखेला हाऊ दीज ब्रँड्स आर मार्केटिंग देमसेल्व्स. मेरा बेटा अथर फुटबॉल का बहुत बड़ा फैन है. हमारे यहाँ की टीम में सिलेक्ट नहीं हुआ, लेकिन जिद नहीं छोड़ी उसने. फिर एक दिन, मम्मी मैं टीम में सिलेक्ट हो गया. अरे वाह. तो अब वो नए फुटबॉल शूज? ऑफ कोर्स, डिजर्व करता है वो. अब चाहे कुछ भी हो जाए, प्रैक्टिस कभी मिस नहीं करता. इसीलिए आज मैच के दिन उसे सरप्राइज देने आई. अथर टीम में था ही नहीं, तो फिर वो नए शूज, वो रोज की प्रैक्टिस, क्यों, किस लिए? आज भी क्या मस्त खेला है तू. सच्ची? अरे हाँ एकदम मस्त.
थैंक यू यार, इट्स ओके। अथर्व, मेरा दोस्त सूरज वो शूज नहीं खरीद सकता, इसलिए मैं अपने शूज रोज सूरज को देता था। थैंक यू यार। आज मेरा अथर्व बिना खेले ही जीत गया। My son is ready for life. Surf Excel believes sharing helps kids get ready for life. Encourage your kids to share. Log on to surfexcel.in. Sharing makes your kids ready for life. You know? आता डायरेक्ट आत्माला आव्हान आहे, स्पिरिटला आव्हान आहे. आणि ते फक्त त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बोलत नाही आहेत. इफ यू गो टू देअर वेबसाईट, एक वेगळा सेक्शन आहे जिथे पीपल कॅन शेअर. मुलांना तुम्ही शेअरिंगची सवय लावा, आवड निर्माण करा, बिकॉज शेअरिंग मेक्स देम रेडी फॉर लाईफ. सो तेच प्रॉडक्ट आहे, फंक्शनॅलिटी तीच आहे, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जसा एरा चेंज होत गेला तसा त्याला रिप्रेझेंट करण्याचं त्याचं कम्युनिकेशन बदलत गेलेलं आहे. यु नो, आणि म्हणूनच आपल्याला मार्केटिंग करण्याआधी जे आपण प्रेपरेशन केलं आहे त्याच्यानंतर माझ्या कन्झ्युमरचं बिहेवियर त्याला काय अट्रॅक्ट करतं, त्याच्या फंक्शनल गरजा काय आहेत, इमोशनल गरजा काय आहेत आणि त्याच्या स्पिरिच्युअल गरजा काय आहेत, आणि त्यातल्या एक एक गरजांना जरी आपण कनेक्ट करू शकलो आपल्या कम्युनिकेशन मधून, तर आपण त्याच्या आयुष्यामध्ये इंटरट्वाईन होतो. इंटरट्वाईन होणं म्हणजे काय, त्याच्या आयुष्याशी एकरूप होणं, एकजीव होणं. असे अनेक प्रॉडक्ट्स आहेत जे आपल्या आयुष्याशी एकरूप झालेले आहेत, एकजीव झालेले आहेत. अगदी सकाळी उठल्यावर आपण काय करतो, म्हणजे पूर्वी लोक म्हणत सकाळी उठल्यावर फ्रेश होतो, पण आता ते सध्या तसं नाही राहिलं. सकाळी उठल्यावर पहिला आपण हातामध्ये घेतो सॅमसंग किंवा नोकिया नाही पण सॅमसंग किंवा ऍपल, म्हणजे पहिला ब्रँड तुमच्या आयुष्यात इंटरट्वाईन झालाय. मग त्याच्यानंतर आणखीन काही ब्रँड आपण वापरतो, त्याच सॅमसंगवर आपण व्हॉट्सअप वापरतो, फेसबुक बघतो, इनशॉट्स बघतो, जीमेल बघतो. किती कंपन्या आहेत ज्या तुम्ही उठल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि तुमच्या लक्षातही येत नाही की ही 4 ब्रँड माझ्या आयुष्यात आता येऊन रोल प्ले करून गेले. त्याच्यानंतर तुम्ही फ्रेशन अप व्हायला जाता, मग कोणी कोलगेट, कोणी क्लोजअप, हमाम असेल किंवा डव असेल, ही सगळी प्रॉडक्ट्स, हे सगळे ब्रँड्स माझ्या आयुष्यामध्ये इंटरट्वाईन झालेले. ते असल्याचे मला, ते आहेत याची मला जाणीवही होत नाही. पण ते नसले ना तर मग थोडस काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. दॅट इज इंटरट्वाईनिंग इन दी लाईफ. आहेत तर असल्याचं एवढं काही जाणीव होत नाही, पण नसतील ना तर काहीतरी रिक्त रिक्त आहे असं वाटतं. दॅट इज द पॉवर ऑफ मार्केटिंग. नो, पण ही मार्केटिंग नुसती ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, कम्युनिकेशन मध्ये नाही, तर ती रियालिटीमध्ये असायला पाहिजे. आणि म्हणून बॅकएंडला त्याच्यावर काम झालं असलं पाहिजे. मार्केटिंग मधून तुम्ही जे सांगताय तो फ्रंट स्टेज आहे, पण बॅक स्टेजला त्याच्या अनुषंगाने काम झालेलं असणं गरजेचं आहे. आता आपण म्हणतो तो सेल्स अँड मार्केटिंग, मग कसे डिफरंट आहे. सो मार्केटिंगचा मेन पर्पज जो आहे ना, मार्केटिंगचा मेन पर्पज आहे टू स्प्रेड अवेअरनेस. मार्केटिंग ही तुमच्या प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस बद्दलचा अवेअरनेस स्प्रेड करत असते. मार्केटिंग रेव्हेन्यू जनरेट करत नाही, इट जनरेट्स लीड्स. ती लीड जनरेट करते.
म्हणजे अखंड जो कस्टमरचा सेट आहे त्या सेट मधून तुमचे जे कस्टमर्स आहेत त्यांना फक्त अट्रॅक्ट करण्याचं काम, त्यांना अवेअर करण्याचं काम की मी आहे, माझं प्रॉडक्ट आहे, माझ्याकडून तुम्हाला हे मिळू शकतं, हे करण्याचं जे काम आहे ते मार्केटिंग करत असतं. मार्केटिंग तुमच्या प्रॉडक्टला त्या कस्टमरच्या कन्सिडरेशन सेट मध्ये आणून ठेवतं. म्हणजे तो कन्सिडर करू शकतो की याला पण घेऊ की याला पण घेऊ की याला पण घेऊ, तो कन्सिडरेशन सेट मध्ये आणून ठेवतो. मार्केटिंग म्हणजे जी आपण पेरणी करतो ना, हे पेरणीचं काम. सेल्स मध्ये आपण रिपिंग करतो, आपण तिथे ते पीक घेत असतो. पण मार्केटिंग मध्ये आपण सीड रीप सो करत असतो. सो मार्केटिंग इज अबाउट ऑल दोज ऍक्टिव्हिटीज, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्यातून माझ्या प्रॉडक्टचा, माझ्या कंपनीचा, माझ्या कार्यपद्धतीचा अवेअरनेस मार्केटमध्ये जात असतो. ओके, आता तो डिजिटल असेल, फिजिकल असेल, कोणताही मीडिया असेल, बट मार्केटिंग इज ऑल अबाउट रीचिंग आउट अँड मेकिंग कस्टमर अवेअर की आय एम देअर, मेकिंग मी विजिबल, माझ्या प्रॉडक्टला विजिबल करणं. ओके, आणि ही जी विजिबिलिटी आहे, ही विजिबिलिटीचा सिंक्रोनायझेशन तुमच्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट बरोबर, तुमच्या लॉजिस्टिक्स बरोबर, तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये जिथे जिथे व्हॅल्यू क्रिएट होते त्या सगळ्या व्हॅल्यू क्रिएशन पॉइंट्स बरोबर त्याचा संबंध असणं गरजेचं आहे. नाही तर बॅकएंडला काहीतरी होतंय आणि आपण कम्युनिकेट काहीतरी करतोय. नो, दॅट विल बी वेस्टेज ऑफ टाइम, एफर्ट अँड मनी. मग एकदा अवेअरनेस झाल्यानंतर ज्या लीड्स जनरेट होतात किंवा ज्या एन्क्वायरीज जनरेट होतात, त्या एन्क्वायरीजवर काम करणारी जी प्रोसेस आहे आणि त्या एन्क्वायरीजला प्रोसेसिंग करून रेव्हेन्यू जनरेट करणारी जी प्रोसेस आहे त्याला आपण सेल्स म्हणतो. सो मार्केटिंग लीड जनरेट करते, एन्क्वायरी जनरेट करते, आणि मग ती जी एन्क्वायरी माझ्याकडे आली की त्या एन्क्वायरीवर मी ज्या वेळेला काम करतो, त्या एन्क्वायरीला, त्या लीडला जेव्हा मी प्रोसेस करतो, ती जी प्रोसेसिंग आहे त्याला सेल्स म्हणता येईल. सेल्स इज जनरली अ प्युअर रेव्हेन्यू जनरेशन ऍक्टिव्हिटी. सेल्स म्हणजे त्या कस्टमरची स्पेसिफिक गरज आयडेंटिफाय करणं आणि त्याच्याशी माझ्या प्रॉडक्टच्या फंक्शन्सचा, माझ्या प्रॉडक्टच्या ऍडव्हान्टेजचा, माझ्या प्रॉडक्टच्या बेनिफिटचं मॅपिंग करणं. म्हणजे तुम्ही जेव्हा मार्केटिंग मध्ये सांगता तेव्हा तुम्ही जनरल बेनिफिट्स सांगता, पण जेव्हा तुम्ही सेल्स करत असता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला प्रश्न विचारता आणि त्याची स्पेसिफिक काय गरज आहे ती आयडेंटिफाय करता आणि मग तुमच्या प्रॉडक्टला त्या स्पेसिफिक गरजेची मॅप करता. आणि हे मॅपिंग जितकं चांगलं तितकं तुमचं सेल्सचा रिझल्ट चांगला येणार. जनरली स्पॅन्को नावाची प्रोसेस असते, सस्पेक्टिंग, प्रॉस्पेक्टिंग, अप्रोच, नेगोशिएशन, क्लोज अँड ऑर्डर. स्पॅन्को ह्या फॉर्मॅटमध्ये सेल्स केला जातो. एस म्हणजे सस्पेक्टिंग, मग ज्या वेळेला माझ्याकडे ती लीड येते, ज्यावेळेला ती माझ्याकडे इन्क्वायरी येते, त्यावेळेला माझ्याकडे काही संपूर्ण डेटा नसतो आलेला. मला असं काहीतरी त्याचं नाव आलेलं असतं, ईमेल ऍड्रेस आलेला असतो, फोन नंबर आलेला असतो, मग ती जी काही इन्फॉर्मेशन आलेली आहे, त्याच्या कंपनीचं नाव आलेलं असतं किंवा त्यांनी लिहिलं असतं की मला हे असं काहीतरी हवंय. इथे मला त्या डेटाकडे बघून सस्पेक्ट करता आलं पाहिजे. सस्पेक्टिंग इज अ आर्ट ऑफ फिजिकल ऑब्झर्वेशन अँड मेंटल कॅल्क्युलेशन. ओके, म्हणजे यांनी लिहिलेलं आहे की दे आर इनटू वायर मॅन्युफॅक्चरिंग, दे आर लोकेटेड ॲट सतारा. ओके, मग त्याच्या हिशोबाने माझं डोकं चाललं पाहिजे की काय 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 गरजा असू शकतात. एकदा मी सस्पेक्टिंग केलं की मग मी प्रॉस्पेक्टिंग स्टेजला जातो, जिथे मी त्या कंपनी बद्दलची इन्फॉर्मेशन गोळा करतो आणि ती व्हॅलिडेट करतो. मी तिथे माझा कस्टमर व्हॅलिडेट करत असतो की हा खरोखर माझाच कस्टमर आहे का, हा माझा जो टार्गेट कस्टमरचा ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटमध्ये बसतो का. हे ज्या वेळेला मी करतो त्यावेळेला मी त्याचं प्रॉस्पेक्टिंग करत असतो. हा माझा खरोखर प्रॉस्पेक्ट आहे का हे मी जाणून घेत असतो. प्रॉस्पेक्टिंग झाल्यानंतर मग मी त्याला अप्रोच करतो. मग तो अप्रोच ईमेलने असेल, फोनने असेल, अपॉइंटमेंटने असेल, SMS ने असेल, पण मला तो माझा अप्रोच कसा आहे
अप्रोच का करायचंय? त्याचं अटेन्शन घेण्यासाठी. त्यामुळे सेल्स करत असताना माझा अप्रोच जेव्हा मी डिझाईन करतो त्याला ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे की मी त्याचा कसं अटेन्शन माझ्याकडे घेतो आहे. अप्रोच मध्येच आणखीन एक स्टेज असते ज्याच्यामध्ये मी माझं प्रॉडक्ट प्रेझेंटेशन करत असतो. पण हे प्रॉडक्ट प्रेझेंटेशन करण्याआधी मला त्याच्या गरजा ओळखणं गरजेचं आहे आणि म्हणून मी त्याला प्रश्न विचारणं गरजेचं आहे, ज्याला प्रोबिंग म्हणतात. प्रश्न विचारणं, आणि जसजसे तुम्ही प्रश्न विचारत जाता तसतशी त्याच्या उत्तरातून आपल्याला लक्षात येतं की त्याला नक्की काय हवंय, आणि मग त्याच्या उत्तराच्या अनुषंगाने मी माझं प्रॉडक्ट प्रेझेंटेशन करतो. नुसतं स्टँडर्ड प्रोडक्ट प्रेझेंटेशन करायचं असेल तर मग सेल्सची काय गरज आहे? फक्त ब्रोशर पाठवून काम झालं असलं पाहिजे ना. आणि मग मी त्यांना प्रॉडक्ट प्रेझेंटेशन करतो. त्याच्यानंतर मग नेगोशिएशन ची वेळ येते, जिथे मी वेगवेगळे नेगोशिएशन टॅक्टिक्स वापरून विन विन सिच्युएशन मध्ये दोघांनाही फायदा होईल अशी डील स्ट्राईक करतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे ऑर्डर मध्ये मी ती ऑर्डर फुलफिलमेंट करत असतो. ती पूर्ण ऑर्डर जी आहे ती प्रोसेस करत असतो आणि माझं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस त्याला डेलिव्हर करून त्याच्याकडून फीडबॅक घेत असतो. ज्यावेळेला मी या सगळ्या प्रोसेसेस फॉलो करतो त्यावेळेला मी सेल्स आणि मार्केटिंग करत असतो. ओके, आता सेल्स अँड मार्केटिंग बद्दलची अधिक माहिती जर हवी असेल तर माझ्या कंपनीच्या वेबसाईटवर www.transganation.com वर जाऊन माझ्या वेबसाईटवर जवळजवळ 550 तासांचा रेकॉर्डेड कॉन्टेंट आहे, ज्याला आम्ही एंटरप्रेन्योरची कॅम्पस म्हणतो. तुम्ही त्या कॅम्पसमध्ये येऊ शकता आणि तुम्हाला याच्याबद्दलची अधिक माहिती, डिटेल्ड माहिती विथ टेम्पलेट्स तुम्ही तिथून मिळवू शकता. आता परागजी काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊया अँड देन वी विल मूव्ह ऑन टू द क्लोजर ऑफ द सेशन. नक्की साहेब, थँक्यू सो मच. तुम्ही जे या सेशन मध्ये आम्हाला जे मार्गदर्शन केलं आहे आणि त्याच्यामधून एक आपण असं म्हणूया की लेमॅन जे आता पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सगळेजण आपण म्हणतात की नोकरीपेक्षा बिझनेस बरे, कारण बरेचशे जणांचे जॉब गेलेले आहेत. पण नुसतं बिझनेस करणं हा उद्देश नुसतं म्हटलं की होत नाहीये. तुम्हालाही माहिती आहे की 100 जण जेव्हा म्हणतात की मला बिझनेस करायचा आहे, पण त्याच्यामध्ये जी प्रोसेस आहे, लांब प्रोसेस, ती जर त्यांनी फॉलो केली नाही तर ते सक्सेसफुल होणार नाही एवढं तर नक्की आहे. म्हणजे तुमचं सेशन ऐकून तर आपल्याला ते कळतं. दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटिंग आणि सेल्स हे दोन्ही विभाग वेगवेगळे आहेत. म्हणजे काही जण म्हणतात की मी मार्केटिंग केलेलं आहे तरी पण मी फेल झालो आहे. जर तुम्ही बरोबर मार्गदर्शन त्याच्यामध्ये केलं आहे की मार्केटिंग मध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्याच्यामधून तुम्ही रेव्हेन्यू जनरेट नाही करू शकत. ज्या वेळेला हे फक्त तुम्ही लीड जनरेशनसाठी आणि अवेअरनेससाठी, त्या कंपनीच्या अवेअरनेससाठी तुम्ही तो रेव्हेन्यू टाकतो. वेअरॅज सेल्स ऍक्टिव्हिटी मध्ये ऍक्च्युअल तुम्ही रेव्हेन्यू जनरेट करू शकता. हे म्हणजे ज्यांनी इव्हन MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मार्केटिंग मध्ये केलं नसेल आणि तुमचं सेशन जरी ऐकलं असेल तरी त्यांना बेसिक तरी कळेल त्याच्यामधून की आपल्याला किती एफर्ट्स टाकायचे आहेत. म्हणजे उद्या म्हटलं की उद्या सकाळी मी बॅग घेऊन बाहेर पडलो की नाही मला आज काहीतरी विकायचं आहे असं नाही होत. दॅट इज अ लॉंग प्रोसेस. म्हणजे खरंच एक सुंदर प्रकारे तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे या गोष्टी. नक्कीच माझ्याकडे काही प्रश्न आहेत. आता ज्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये बरेचसे जण जॉब सांभाळून पण पॅरलली, जसं तुम्ही म्हणता की आपल्याला अजून एक काहीतरी, म्हणजे आपण एका वेळेला 2 दगडावर पाय 100% नाही ठेवू शकत. पण ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला एक तर कळलं आहे की आपल्याला सेकंड सोर्स ऑफ इन्कम जनरेट करणं गरजेचं आहे. तर अशा वेळेला सपोज जर काही माणसं विचार करतात की आपण काही बिझनेस केला तर चालेल का, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे किंवा त्या माणसांना काय गायडन्स करू शकाल तुम्ही? ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असेल ज्यावेळेला हा माणूस विचार करतो की मला आता माझ्या व्यवसायात किंवा उद्योगात उतरायचं आहे. ओके, पण तेवढंच खरं आहे की दोन दगडांवर पाय ठेवलं तर तुमचा कपाळ मोक्ष होणार एवढं खरं आहे. ओके, पण ट्रान्झिशन पिरियड जो आहे हा सांभाळणं गरजेचं आहे. त्यामुळे असं नाही की एकदम सोडलं आणि एकदम काहीतरी दुसरं केलं, असं होत नाही. कारण की आपल्याला आपल्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज, जिम्मेदारी देखील बघणं गरजेचं असतं. मग तुम्ही हे करत असताना व्यवस्थित प्लॅन करणं गरजेचं आहे. उद्योगात उतरण्याआधी तुमचा जो काही खर्च आहे, मासिक खर्च आहे, तुमच्या ज्या लायबिलिटीज आहेत, ज्या जिम्मेदारी आहेत, त्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमचं सेव्हिंग करणं गरजेचं आहे.
आणि नसेल तर तुम्हाला फंड रेज करणं गरजेचं आहे, कारण हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे या ट्रान्झिशन पिरियड मध्ये तुम्हाला फंड्स लागणारच आहे. ओके, सगळ्या गोष्टींचं तुम्ही धूम करू शकता, पैशाचं करू शकत नाही. आणि धंद्यात पैसा लागतो, धंद्यात पैसा लागतो. मग तो तुम्ही तुमच्या रेव्हेन्यू मधून आणा किंवा तुम्ही त्याच्या तुमची ग्रोथ बाहेरून फंड करून घ्या, पण पैसा लागणार आहे. प्रत्येक वेळेला तुमच्या रेव्हेन्यू मधून होईलच असं नाही. मग हे ट्रान्झिशन करत असताना ज्या कुठल्या बिझनेसमध्ये मला जायचंय त्या बिझनेसची माहिती पण मला हवी आहे आणि मला तो बिझनेस ओव्हर द पिरियड ऑफ टाइम करायचा आहे. तर मग मला कदाचित त्याच्या ट्रेडिंगने, त्याचं सेल्स करण्यापासून असं काम सुरू करावं लागेल, जेणेकरून मला ट्रिक्स ऑफ द ट्रेड्स समजतील. आणि मग ते ट्रिक्स ऑफ द ट्रेड समजले की ज्यावेळेला मी माझी थोडीशी तयारी केलेली असेल अभ्यासाच्या अनुषंगाने आणि फायनान्सच्या अनुषंगाने, त्यावेळेला मी मग त्या उद्योगामध्ये उतरू शकतो. ओके, पण ज्यावेळेला हा विचार जर तुमच्या मनात आला ना तर तो सत्य होणार, पण त्याच्यासाठी एकदम जंप नाही करायची. विचाराला म्हणून लगेच जंप नाही करायची, तो पूर्ण ट्रान्झिशन तुम्हाला प्लॅन करणं गरजेचं आहे. आणि हे ट्रान्झिशन प्लॅन करत असताना तुमची सहचारिणी, तुमचं कुटुंब याला विश्वासात घेणं गरजेचं आहे ना. आणि ते कदाचित सुरुवातीला नाही म्हणतील, पण तुम्ही परसिस्टंट राहिलात ना तर ते मान्य करतील. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येईल की तुम्ही पूर्ण प्लॅन्ड पद्धतीने, तुम्हाला वेळ लागेल, थोडा उशीर लागेल, दॅट इज ओके, पण प्लॅन पद्धतीने जर तुम्ही करता आहात, तुम्ही प्लॅन बी तयार करता आहात की असं झालं तर असं करेल, तर तुम्हाला यशस्वीरित्या तुम्ही जे काही नोकरी करता आहात किंवा प्रोफेशन मध्ये आहात त्यातून बिझनेसमध्ये ट्रान्झिट नक्कीच करता येईल. ओके, थँक्यू सर. मी अजून एक ऐकलं आहे की कुठलाही बिझनेस करताना तुम्हाला कमीत कमी 3 वर्षाचा पिरियड द्यावा लागतो, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? येस, हे जे काही कोणी म्हटलंय ना ते खरोखर त्या माणसाने अनुभव घेतल्यानंतर बोललेलं आहे. आणि जी लोक बिझनेसमध्ये सक्सेसफुल आहेत त्या सगळ्यांना जाऊन तुम्ही जर भेटलात ना तर ते सगळे तुम्हाला हेच सांगणार. आणि माझं देखील ठाम मत हे आहे की 1000 दिवस तरी तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि त्या 1000 दिवसामध्ये ना तुम्हाला अनेक परमोटेशन कॉम्बिनेशन लक्षात येतात. आणि मग ते परमोटेशन कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही हँडल करायला लागता ना तिथून मग तुम्हाला यश मिळायला सुरुवात. त्यामुळे येस, 1000 दिवस देणं गरजेचं आहे. ओके, टू सी द सनलाइट. करेक्ट. ओके, दुसरा एक प्रश्न मला तुम्हाला म्हणजे माझ्याकडे आला आहे आणि तुम्हाला विचारायचा आहे की आता तुम्ही जर बघाल तर पुरुषांच्या बरोबर महिला सुद्धा, म्हणजे मराठी महिला सुद्धा किंवा सगळ्याच महिला त्यांच्या बरोबरीने व्यवसाय करायला इच्छुक आहेत आणि करतायत. त्यातल्या बऱ्याचशा सक्सेसफुल पण झालेल्या आहेत डेडिकेटली. तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की काही महिला आपल्या घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळून, त्यांच्याकडे स्किल आहे आणि त्यांना सुद्धा कुठल्या तरी बिझनेस मध्ये करायचं, तर त्यांना त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय सजेशन आहे? म्हणजे त्यांनी कशा स्टेप्स घ्याव्या ह्या सगळ्या गोष्टी करताना, म्हणजे घर सांभाळून सुद्धा करू शकता आणि किंवा करायचं असेल तर मग ते काय स्टेप घेऊ शकतील? वास्तविक पाहता आजच्या तारखेला माझं ऑब्झर्वेशन तर असं आहे की पुरुषांपेक्षा स्त्रिया या छोटी छोटी कामं का असू नये पण हे करण्याचं, स्वतःच काहीतरी करण्याची जी इच्छाशक्ती आहे ना ती जास्त स्त्रियांमध्ये आहे आणि ती आता खूप प्रकर्षाने ह्या काळात तरी दिसते आहे. म्हणजे मी अनेक प्रॉडक्ट्स घरी जे वापरतो ते कुठे ना कुठे स्त्रीने घरी बनवलेले असतात. म्हणजे अगदी बेसनाच्या लाडूपासून ते अगदी ड्रायफ्रूट एनर्जी बार पर्यंत अशा अनेक गोष्टी असतात ज्या स्त्रिया करता आहेत. ओके, सजेशन असं राहील की तुम्ही ज्या बेबी स्टेप घेऊन चालला आहात ना त्या पद्धतीने चाला. ओके, जे काही करताय ती प्रोसेस लिहित जा, जेणेकरून जेव्हा तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येईल मोठं करण्याचं ना त्याला तुम्ही ह्या प्रोसेसेस डेलिगेट करू शकाल इतरांना. इतर स्त्रियांना त्या तुम्ही प्रोसेसेस देऊ शकाल आणि त्या सगळ्या समूहातून तुम्ही करू शकता. आपल्या कार्यक्रमाच्या स्पॉन्सर्स मध्ये किंवा जे सहकार्यामध्ये एक बकुळ म्हणून एक नाव आपण पाहतो त्याच्या शुभांगीताई तिरोडकर आहेत. त्या स्त्रियांसाठी त्यांनी उद्योगामध्ये यासाठी भरपूर काम करतात. उद्योगिनीचा जो समूह आहे ते बऱ्यापैकी काम करतायत तो यांच्या सहकार्याने. आणि तुम्ही उद्योग करत असताना मागायला घाबरू नका. मग ती मदत असेल, माहिती असेल,
एखाद्याचा कॉन्टॅक्ट असेल तर तो मागायला घाबरायचं नाही आणि घाई करायची नाही. ठीक आहे, मला घर सांभाळून हे करावं लागतंय, मला माहिती आहे माझ्याकडे जास्त जिम्मेदारी आहेत, मी बेबी स्टेप्स घेऊन जाईल. पण त्या बेबी स्टेप्स लिहून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून उद्या जेव्हा अपॉर्च्युनिटी येईल तेव्हा डेलिगेट करून हा बिझनेस मोठा करता येईल. येस. अच्छा, अजून एक छोटासा प्रश्न. म्हणजे मी ह्या प्रोसेस मध्ये मी खूप बडबड करतो, सेल्स मध्ये आहे, माझे कॉन्टॅक्ट खूप आहे, पण मला दुसऱ्यांना पण सांगायचं की मला एवढंच कन्फर्म करायचं तुमच्याकडनं की खूप बडबड सेल्स होतो किंवा काही जण काहीच बोलत नाही, पण ते इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असतं. तर मोजकंच बोलणं चांगलं की सेल्स मध्ये असताना तुम्हाला खूप सारे इन्फॉर्मेशन गॅदर करणं किंवा कधी कधी रेफरन्सेस सुद्धा गॅदर करावे लागतात तुम्हाला, तर ते तुमचं त्याच्यावर मत काय आहे? ओके, सी, सेल्स मध्ये जो जास्त बोलतो ना तो बाटलीत उतरतो. त्यामुळे जास्त हे कस्टमरने बोललं पाहिजे, पण त्याला बोलायला उद्युक्त करण्यासाठीच जे कम्युनिकेशन आहे ना ते तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारता आले पाहिजे, तुम्हाला लॉजिकल सिक्वेन्शियल क्वेश्चन्स विचारता आले पाहिजे. त्यामुळे जास्त बोलणं किंवा कमी बोलणं हे सिच्युएशनल आहे. कदाचित सुरुवात जेव्हा तुम्ही सेल्सची करता, म्हणजे तुमच्या कॉन्व्हर्सेशनचा पहिला जो पार्ट आहे तिथे कदाचित तुम्ही जास्त बोलाल, पण मधला जो पार्ट आहे त्यात कस्टमरने जास्त बोललं पाहिजे. आणि मग शेवटचा जो पार्ट आहे जिथे तुम्ही प्रॉडक्ट प्रेझेंटेशन करता आहात तिथे तुम्हाला स्टोरी सांगता आली पाहिजे. बोलता येणं म्हणजे तुम्हाला ती तुमच्या प्रॉडक्टची स्टोरी सांगता आली पाहिजे. त्यामुळे येस, पूर्ण कॉन्व्हर्सेशन मध्ये कस्टमरचं बोलणं जर जास्त असेल तर तुमचे क्लोजर्स जास्त होऊ शकतात. तुम्हीच जास्त बोलत असाल तर मग क्लोजर्सचा तुमचा लॉ ऑफ एव्हरेज खाली पडणार. थँक्यू सर. माझे प्रश्न तर संपलेले आहेत, पण मी नक्कीच तुम्ही जे मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे आणि मी मराठी व्यावसायिक एकीकरण आणि तुम्हाला इन्व्हिटेशन करून तुमचा जो अमूल्य वेळ आम्हासाठी दिलेला आहे, तर त्यांच्यासाठी मी तुमचं थँक्यू म्हणू इच्छितो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं असंच सहकार्य इन फ्युचर पण आम्हा सगळ्या संस्थांना लाभावं ही इच्छा प्रकट करतो. हो, मला देखील मी मराठी व्यावसायिक एकीकरण समिती, अर्थसंकेत, सॅटर्डे क्लब, ग्लोबल ट्रस्ट, उद्योगिनी आणि ज्या काही संस्था एकत्र येऊन अशा प्रकारचा उपक्रम करता आहेत त्यांचं सगळ्यात पहिलं तर मला आभार मानायचे की त्यांनी अशा प्रकारचा कार्यक्रम केलाय आणि त्यांचं अभिनंदन करायचंय की मराठी माणसाने, मराठी व्यावसायिकांनी, उद्योजकांनी वाढावं, मोठं व्हावं, सस्टेनेबल व्हावं, स्केलेबल व्हावं, याच्यासाठी हे जे काही प्रयत्न करतायत हे सगळे प्रयत्न स्तुत्य आहेत आणि या सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार.